सर, तुम्ही पुस्तकात उत्क्रांती या संकल्पनेबद्दल लिहिले आहे. हो. आणि पुस्तकात तुम्ही याबद्दल लिहिले आणि या पुस्तकात तुम्ही त्याबद्दल लिहिले नाही, पण तुम्ही कुटुंब संस्थेबद्दल तुमच्या इतर लिखाणात लिहिलेले आहे. तर धर्म या संकल्पनेबाबत सुद्धा तुम्ही लिहिलेले आहे. तर प्रश्न असा होता की तुम्हाला कुटुंब संस्था आणि उत्क्रांती यांमध्ये काही संबंध आहे असे वाटते का? आणि श्रद्धा आणि उत्क्रांती यांमध्ये सुद्धा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटते का? प्रश्नच नाही. उत्क्रांती झाली हेच मुळात डार्विननी नुकताच म्हणजे काही 2 शतकांपूर्वी शोधून काढलं. त्याच्यावर खूप अभ्यास झाला आणि जेनेटिक इव्होल्युशन याच्यावरती प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक आहे, द सेल्फिश जीन नावाचं, रिचर्ड डॉकिन्स. त्याचा अर्थ जीनमध्ये सेल्फिश, आपण जेनेटिकली सेल्फिश नसतो, तर जीन्स टिकाव्यात यासाठी जीन्स असं पाहतात की तो प्राणी टिकावा पुनरुत्पादन करेपर्यंत. आणि अशामुळे अनेक प्रजाती नष्ट झाल्यात, होत आहेत. प्रजाती निर्माणही खूप होतात, कारण जनुकांमध्ये कॉपी करताना टायपिंग एरर होतं. त्याच्या प्रजाती निर्माण होत असतात, नष्ट होत असतात. मानव येण्यापूर्वी कित्येक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या औद्योगिकीकरणामुळे प्रजाती नष्ट होतात असं नाहीये. उत्क्रांती म्हणजेच प्रजाती नष्ट होणं आणि त्या वातावरणात जी फिट असेल ती टिकणं. म्हणजे बर्फात राहणारं अस्वल, हे बर्फात राहणारं अस्वलच टिकणं. हरिण बर्फात सोडलं तर मरून जाईल ना. सर, आणि म्हणजे कुटुंब संस्था आणि उत्क्रांती यांमध्ये काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? उत्क्रांती नंतर कुटुंब संस्था आहे आणि कुटुंब संस्था ही अधिक टोळी व्यवस्था होती. आणि आजही आदिवासी टोळ्यांमध्ये एखाद्या टोळीत विधवा राहिली एखादी, तर अरे कोणीतरी तुझे लग्न करा, हा अन्याय, त्याला कसं विधवा राहू देता असं इतर आदिवासी बोलतात. आणि विधवेने पुनर्विवाह करणं हे पाप आहे असं ब्राह्मण म्हणतात. म्हणजे स्तर जितका खालचा तितके ते जास्त खरंच पुरोगामी असतात. आणि वरच्या स्तरातले लोक स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असतात. राजाराम मोहन राय यासारखे अपवाद आहेत, आगरकर आहेत, सावरकर आहेत, टिळक आहेत. म्हणजे व्यक्तिशः अपवाद असतात. आता शरद जोशी हा ब्राह्मण आहे की नाही, अख्खा महाराष्ट्र त्यांनी कसा काय पेटवला? कारण त्यांनी नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं. शरद जोशीचं वक्तृत्वही फार चांगलं नव्हतं, त्यांना र म्हणता यायचं नाही. अशा वेळी शेतकऱ्यांनी कळावं तरी काय असं बोलायचं. ब्राह्मण परदेश युनोतनं आलेले, म्हणजे त्यांच्या इथल्या समाजात काहीही जागेवरे नव्हते. असं असून भावच मुळात पाडून दिले जातात. हे सत्य बाहेर आणल्यामुळे शरद जोशी संबंध महाराष्ट्रभर सगळ्या शेतकरी वर्गाला उठवले. पण रास्त भाव मिळावेत हे मान्य झालं आणि उत्पादन खर्चाला निश्चित भाव मिळावायचं एकदा मान्य झालं की शरद जोशींना कोण विचारतं? शरद जोशींचा पक्ष संपला. पण ते चांगलं काम करून गेले. म्हणजे त्याने महत्वाचं सत्य बाहेर काढलं की शहरी गरिबांना स्वस्तात धान्य देता यावं या नावाखाली शेतकऱ्यांचे भाव पाडायचे आणि अन्न महामंडळाच्या कोठारात ते सडवायचं. म्हणजे ते रेशन दुकानातही मिळत नाही,
ते उत्पादकालाही मिळत नाही आणि कशाचाच काही उपयोग नाही. याच्यापेक्षा शेतकऱ्यालाच जर योग्य भाव दिला तर तो कशाला रेशन मागायला येईल. हा मुद्दा शरद जोशींनी पुढे आणला ना. आणि भाव का पाडतं सरकार? कारण स्वस्त धान्याची दुकानं चालवायला मिळाली म्हणून. पण ती नाही चालत ना ॲक्च्युअली. भाव तर पाडतं पण स्वस्त धान्याची दुकानं नाहीच मिळत. म्हणजे नोकरशाही, सरकारी नोकरशाही ही खऱ्या अर्थाने शोषक व्यवस्था आहे की जिचा उदयच समाजवादातून झालेला आहे. समाजवाद म्हणजे प्रत्येकाने आपले श्रम सरकार सांगतील ते करायचे आणि प्रत्येकाला रेशन सरकार देणार. सबका मालिक एक. म्हणजे साईबाबा वेगळ्या अर्थाने म्हणायचे, ईश्वरी अर्थाने, पण सबका मालिक सरकार म्हणजे समाजवाद असं नसतं. आणि सर मग सरकारी नोकरशाहीला पर्याय काय असावा? सरकारी नोकरशाहीला पर्याय हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन हा असला पाहिजे. जसं एक उदाहरण देऊ शकता? म्हणजे आता एखाद्या आता एक चांगलं उदाहरण आहे. केरळमधल्या एका नदीत बिर्लाची एक फॅक्टरी दूषित घटक सोडत होती आणि वळकट नावाचं गाव हे मराया टेकलं होतं त्या दूषित पाण्यामध्ये. तर केरला शास्त्र साहित्य परिषदेने वरची गावं खालची गावं सगळ्याचा संवाद घडवून आणला आणि हे कसं थांबवता येईल याच्याकडचं त्यांचं. बरं काय, ज्या वरच्या गावांना दूषित पाण्याचा त्रास नव्हता, खालच्या गावांना तो होता. त्यांनी ही मागणी केली की फॅक्टऱ्यांनी नदीतनं पाणी जरूर घ्यावं आणि आपलं पाणी जरूर नदीत सोडावं, पण खालनं उचलावं आणि वर सोडावं. वरनं उचलून खाली नाही सोडायचं. आता ही अतिशय शास्त्रशुद्ध मागणी पुढे आली. ही सगळ्या संवादातून पुढे आली. त्यामुळे नोकरशाहीला खरा पर्याय लोकांनी आपसात सामंजस्याने करार करणं हाच आहे. आणि सर त्याला जोडून होतं की श्रद्धा आणि उत्क्रांती यांमध्ये काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, उत्क्रांती माहीतच नव्हती. होत होती पण त्याचं रेकॉर्ड ठेवलं जात नव्हतं. आणि खरोखरच आश्चर्य वाटावं इतकी गुंतागुंत जगात आहे की हे एवढं कॉम्प्लिकेटेड. मी आता तुला म्हणतो, आपल्या रक्तात सगळी रसायनं वाहत असतात आपल्याला गरजेची, पण जेव्हा रक्त डोळ्यात जातं तर डोळ्याला उपयोगी रसायनं तेवढी घेतली जातात. ज्या अवयवात रक्त जाईल त्या अवयवाला उपयोगी रसायन तेवढंच नेमकं उचलून घेतलं जातं. याला रिसेप्टॉर म्हणतात. रिसेप्टॉर हा शब्दसुद्धा माहीत नाही. रिसेप्टॉर नसते तर रक्त पोचतं, पण त्यातलं घ्यायचं काय त्या अवयवासाठी. तर हे रिसेप्टॉर उत्क्रांतीतनं निर्माण झालेले आहेत. कारण ज्यांचे रिसेप्टॉर चांगले नव्हते त्या प्रजाती गेल्या आणि रिसेप्टॉर चांगल्या असलेल्या प्रजाती टिकल्या. आणि हे काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला अज्ञात शक्तीचं सगळं करत असणार की जे आपल्याला कधीच कळणार नाही. याच्यावर श्रद्धा बसणं स्वाभाविक होतं. मी सुद्धा जेव्हा गुंतागुंत पाहतो शरीराची त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटतं की हे इतकं जबरदस्त डिझाईन कोणी केलं असेल, पण ते डिझाईन झालेलंच नाही आहे. डिझाईन आधी केलं जातं. उत्क्रांती ही होते ॲक्सिडेंट, हां, योगायोगाने होत राहते आणि जो योगायोग फायद्याचा असतो ती प्रगती टिकते. त्यामुळे योगायोग ही खरी वस्तुस्थिती आहे, ईश्वर ही नाही. हो पण
म्हणजे आजच्या काळात उत्क्रांती ही तशी सामान्य लोकांपर्यंत पोहोचली संकल्पना, हो तरी श्रद्धा तर आहे लोकांमध्ये बऱ्यापैकी. हो काय सवय आहे. आणि दुसरं असं आहे की कोणालाही आपल्यापेक्षा आदरणीय, आपल्यापेक्षा चांगला अशाविषयी आदर व्यक्त करायची भावना असते आणि योग्य आहे. पण असं पण नाही आहे. आणि म्हणून ईश्वर निर्माण करावा लागतो की जो बेनिव्होलंटही आहे आणि ऑमनिपोटंटही आहे, तो सर्वशक्तिमानही आहे आणि सर्व कल्याणकारीही आहे. आता तुम्हाला सांग, जर तो सर्वशक्तिमान आहे तर दुःख का? सर्व दुःख नष्ट व्हायला हवी होती. पण ते डोक्यात जे सवय हा फार मोठा मुद्दा आहे. म्हणजे असं बऱ्याच परंपरा या रूढी म्हणून चालत आलेल्या आहेत. आणि रूढीला कसं चुकीचं म्हणायचं ही भीती प्रत्येकाच्या मनात असते, जी औद्योगिक क्रांतीने घालवली. औद्योगिक क्रांतीने असं दाखवून दिलं की अनेक रूढी या अनिष्ट आहेत. म्हणजे उत्क्रांतीच्या फ्लोमध्येच श्रद्धा ही आपल्यामध्ये आली आहे की तसं नाही आहे? नाही, उत्क्रांतीच्या फ्लोमध्ये सुरुवातीच्या काळात श्रद्धा आली, पण मानव निर्माण होईपर्यंत उत्क्रांतीचं ठीक आहे. त्याच्या पुढचं सगळं मानवाने स्वतः विचार करून निर्माण केलं आणि त्यामुळे श्रद्धेचं महत्त्व कमी होत जाईल. पण शेवटी मानसिक आधार, म्हणजे मी असं म्हणतो की श्रद्धा ही सायकोथेरपी म्हणून बघावी. थिअरी म्हणून चुकीची, थेरपी म्हणून उपयोगी पडते. बऱ्याच लोकांची मनस्थिती नीट राहण्यासाठी त्यांना श्रद्धेचा उपयोग होतोय. हां, त्यामुळे ते काढून टाका असंही म्हणता येत नाही. पण मग त्याच्या जागी चांगल्या प्रकारची थेरपी लोकांना पोहोचवणं हाच मार्ग आहे. पण माझं मनस्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी मला असल्या काही कल्पना मानण्याची गरज पडणार नाही. इतकी प्रगती मानसिक उपचारात झाली पाहिजे. आज सायकॅट्रिस्टकडे जातो म्हणल्यावर लोक कमीपणा समजतात. अजिबात कमीपणा नाही. कारण मेंदूतली रसायनं आपल्या इतर सगळ्या शरीरामध्ये जसे बिघाड येतात, तशी मेंदूच्या रसायनामध्येही कमी अधिक होतं. आणि तो इम्बॅलन्स झाला की मानसिक आरोग्य बिघडतं. मग तो बॅलन्स पुन्हा कसा करायचा याच्यासाठीची औषधं निघालेली आहेत, पण ते वापरत नाही आहेत लोक. कारण त्यांना हे मी विचार करतो, मी जगताना जो विचार करतो त्यातनंच मी मूर्ख बनतो असं वाटतं. मेंदूतल्या रसायनांमध्ये काही गडबड असेल, मेंदूत रसायनं असतात आणि त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स होतो हेच माहीत नव्हतं. पण आता माहिती झालंय आणि ते थांबवण्यावर औषधं अजून निघतील आणि त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारत जाईल. आणि सर, तुमचे पुस्तक 2014ला प्रकाशित झाले आहे, हे गल्लत गफलत गजब, आणि म्हणजे जवळपास 10 वर्ष झाली आहेत आता. हो. आणि अनेक नवीन गोष्टी या काळात घडल्या आहेत. हो. तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानातील वाढ. हो हो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि याचा समाजावर, अर्थव्यवस्थेवर, नोकऱ्यांच्या प्रमाणावर काय परिणाम होईल? नोकऱ्यांच्या प्रमाणावर होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला स्वायत्तता मिळू द्यायची नाही. म्हणजे कसं? म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाली जी मशीन्स असतील, एक लक्षात घ्यायला पाहिजे, मशीनला इच्छा नसते, सुख दुःख नसतं, हवं नको नसतं, कितीही भारी मशीन असो. पण प्राणी आहे, मला ती मुंगी असली तरी त्याला हवं नको असतं, दुःख असतं, सुख दुःख असतं. मशीनला सुख दुःख नसल्यामुळे मशीनला महत्वाकांक्षा तरी कशात नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे
यंत्रच माणसावर राज्य करतील ही गोष्ट खरी नाही. त्याचा नोकऱ्यांवर परिणाम होईल. कुठल्याच ऑटोमेशनचं होत नाही. हो. साधा असं बघा, कलईवाला कलई करायचा. किती कलईवाले होते असतील ते असतील. ॲल्युमिनियम आल्यावर कलई करणे ही पद्धतच बंद पडली. पण ॲल्युमिनियमची भांडी सगळ्यांना परवडायला लागली. तांब्या पितळाची भांडी फार कमी लोकांना परवडत होती. उत्पादकता वाढल्याने कॉस्ट कमी होते आणि ग्राहक वर्ग विस्तारतो. आणि ग्राहक वर्ग इतका विस्तारतो की एका कार्यस्थळावरचं जरी काम कमी झालं तरी एकूण डिमांड वाढते. म्हणून उत्पादकतेमुळे एकूण डिमांड वाढते आणि रोजगार वाढतो. त्या ठिकाणचं कमी होईल, तो शिफ्ट होईल. पण तो शिफ्ट व्हायला जागा नसेल दुसरीकडे. आणि जागा आहेत तर शोधल्या पाहिजे. कशा म्हणजे पण मग आता उदाहरणार्थ लोकांनी ते शिकून घेतलं पाहिजे नवीन. नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एका भागातील नोकऱ्या गेल्या आणि दुसऱ्या फील्डमध्ये नोकऱ्या नसतील तर बेकारी वाढू शकते असं मी म्हणत आहे. नोकऱ्या म्हणजे रोजगार नाही, स्वयंरोजगार हा लक्षात घ्या. भारतात मुख्यतः स्वयंरोजगार आहे. शेतकरी कुणबी मी जे म्हणलो ना ते सगळे स्वयंरोजगारी आहेत. कित्येक औद्योगिक क्षेत्रात सुद्धा कित्येक असे लोक आहेत की मालक स्वतः मशीनवर कामही करतो. त्यामुळे अल्टिमेटली चांगला समाज हा सर्व स्वयंरोजगारी असतील असा आहे. नोकऱ्या म्हणजे रोजगार नाही. मी जे करतोय ते कोणाला तरी हवंय असं झालं तर तो रोजगार आणि परवडतंय. हवंय आणि परवडतंय. म्हणजे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होतील? नाही नाही, उलट जास्त चांगलं मॉनिटरिंग करता येईल. आज माहिती जमा करण्याला जे भयंकर वेळ लागतो आणि माहिती जमा होईपर्यंत तिचा उपयोग नष्ट झालेला असतो, त्याच्यापेक्षा फास्ट माहिती जमा होईल. नाही म्हणजे युval नोह हरारी म्हणून एक लेखक आहेत. हो, तर त्यांनी होमो होमोडेऊस त्यामध्ये त्यांनी असं मांडले की एक वेळ अशी येईल की माणूस जे काही काम करतोय त्याच्याहून स्वस्त खर्चात काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करेल. सो देर विल बी पीपल हु आर अनएम्प्लॉयड. हरारी काय म्हणतो की आय एम नायदर पेसिमिस्ट नॉर ऑप्टिमिस्ट. I recognize all three possibilities. I don't know. तो म्हणतो वाईट होईल का चांगलं होईल मला नाही सांगता येतो. पण ती एक शक्यता हे मांडतात की देर शक्यता आहे विल बी पण अनएम्प्लॉयबल. नाही, पण ती शक्यता बरोबर याच्यासाठी नाही. म्हणजे मी विनोदाने असं म्हणतो युval नोह हरारीला की आज भांडवलदार आणि कामगार, जमीनदार आणि कुळं असे जे वर्ग आहेत त्याच्याऐवजी पुढे एंटरटेनर्स अँड एंटरटेन्ड हे दोन वर्ग निर्माण होतील. कारण श्रमच कमी होते आणि श्रम करण्यामध्ये त्रास असतो. श्रम हे ते फार काही श्रमात आनंदही असतो पण बहुतेक श्रमात त्रास असतो. आणि अशी एक संकल्पना मांडली जाते की ज्यांना नोकऱ्या मिळणारच नाही आहेत त्यांना सरकारकडून एक युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्यावा. तर तुम्हाला काही त्याबद्दल वाटतं? हो, मला असं वाटतं. पण त्यात परत सरकारी नोकरशाही तो सगळा भाग झाला. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कम देणं याच्यामुळे बरेच प्रश्न सुटतील. पण त्याचा फ्लो कसा असावा आणि त्यात एकाधिकारशाही येऊ शकेल? नाही, ही फार पुढची कल्पना आहे. हो, आत्ता काही ते शक्य नाही आहे. आत्ता सध्या रोजगार हमी योजना चालत नाही. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्यावं असं मला वाटतं. कारण जगायचं जर असेल त्याला आणि दुसरं म्हणजे त्याला जगायचं असो नसो तुमच्या मालाला मागणी जर हवी असेल तर त्याच्याकडे क्रयशक्ती पोहोचली पाहिजे ना. हो.
ती क्रयशक्ती जर पोचत नसेल तर धरून पोचवली पाहिजे. हो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भविष्यात होईल हो हो. आणि त्याच्याबद्दलचं स्ट्रक्चर कसं असेल असं नाही, त्यामुळे मी तसा विचार नाही केलेला. पण तत्वतः युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे असावं असं मला वाटतं. नाही म्हणजे कारण कोणीच लाचार होऊ नये आणि कोणीच मुजोर होऊ नये. शेवटी काय आपल्याला लाचारही घालवायचे, मुजोरीही घालवायचे. हो. नाही म्हणजे एका पुस्तकात अशी संकल्पना होती की मोठ्या कंपन्या आपला डेटा वापरत आहेत, गुगल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत त्या वापरतात. हां, तर त्या डेटाच्या बदल्यात आपल्याला काही त्यांनी पैसे द्यावेत. नाही, तो डेटा आपण प्रोसेस करतो, हो त्याच्यात आपण त्यांची मशीन्स आणि त्यांची सॉफ्टवेअर्स वापरतो. हो. पण आपल्या डेटाचं महत्त्व जास्ती असावं भविष्यात असा एक विचार येतो की आपण म्हणून मग आपण काय इंटरनेट बंद करायचं का? नाही, बंद नाही, त्यामधून आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना इन्कम मिळेल जर आपला डेटा आपण त्यांना देत आहोत तर. आपला डेटा त्यांना आपण देत नाही आहोत. हो म्हणजे आपला डेटा प्रोसेस करत आहोत आणि बाय प्रॉडक्ट म्हणून तो त्यांना मिळत आहे. हो. आपण नाही त्यांना डेटा पाठवतो, आपण एकमेकांनाच डेटा पाठवतो. नाही म्हणजे एज किंवा या गोष्टींचा वापर करून आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसत असतात हो, सोशल मीडिया, तर तो एक प्रकारे डेटा वापरत आहेत ना आपण. आहेत ना. हा, तर तो जो डेटा वापरत आहेत कुठल्या आपल्या माणसाला कशात इंटरेस्ट आहे त्यानुसार जाहिरात येते. हो, बरोबर आहे. तर त्या बदल्यात आपल्याला काही एक पैसे मिळावेत युजर्सला. त्याबद्दल नाही, कारण आपण तो जनरेट आपण केला असलं तरी प्रोसेस करून त्याचा उपयोगही आपणच केलेला असतो. म्हणजे त्याचे ग्राहकही आपणच असतो. हो. नाही पण त्यांचा नफा तो लोकांना मिळतोय. बरोबर ना. एखाद्याला नफा होतो ह्याचं मला का दुःख असावं? आपला डेटा वापरून ना. नाही, आपला डेटा आपल्यापर्यंतच पोचवून, आपला डेटा आपल्यापर्यंत तुझा आणि माझा संपर्क या माध्यमांमुळे होऊ शकतो ना. हो. मी तुला कधी मला माहिती आहे नाही अथर्व देशमुख मला असं चांगला माणूस आहे असं. हो सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली अरे. आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. हां. थँक्यू सर. आणि सरांचे पुस्तक विकत घेण्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. थँक्यू सर.